नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांकडून उपचारासाठी मनमानी शुल्क आकारणी, शासनाने लक्ष देण्याची मागणी. आंब्याच्या व्यापाराला धमकावणारा तलवारबाज अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यावरच आरक्षण मिळणार, संभाजी ब्रिगेडचा दावा. आता सविस्तर बातम्या. खासगी रुग्णालयांच्या उपचार दरात मोठी विसंगती दिसून येत असून प्रत्येक रुग्णालयात सोयीनुसार उपचार शुल्काची वसुली केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. पालिका प्रशासनाने शहरात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्याशिवाय घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत. यासोबतच पालिकेने काही मोजक्या रुग्णालयांना कोरोना बाधितांवर उपचार करण्याची परवानगी दिली. त्यानंतर कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत उपचार करण्यासाठी खासगी कोविड हॉस्पिटलची संख्या शहरात वाढवली आहे. रुग्णांवरील उपचाराची गरज लक्षात घेऊन पालिकेने त्यांना परवानगी दिली आहे. शहरात सध्या 13 कोविड हॉस्पिटल आणि 67 कोविड हेल्थ केअर सेंटर्स आहेत. त्यात पालिका आणि शासनाचे हॉस्पिटल वगळता सर्व ठिकाणी उपचाराच्या दरांमध्ये भिन्नता दिसून येत आहे. प्रत्येक खासगी रुग्णालय किंवा हेल्थ सेंटर आपापल्या सोयीनुसार शुल्क आकारत आहे. त्यामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी निदर्शनास येत आहे. पालिकेकडे देखील अशा स्वरूपाच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालयांचे दर ठरवून देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. पालिका प्रशासक देखील यात पुढाकार घेऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकारी व पालिका प्रशासन यासाठी उपचाराची नियमावली जाहीर करावी अशी मागणी पुढे येत आहे. जागतिक परिचारिका दिनानिमित्त डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सन्मानार्थ मुक्ताई शैक्षणिक प्रतिष्ठानातर्फे शासकीय रुग्णालयाला सॅनिटायझर व मास्क देण्यात आले. कोरोनाच्या अतिशय कठीण काळात रुग्णांची अविरत सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. मुक्ताई शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय प्रतिष्ठानातर्फे घाटी रुग्णालयाला राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अभिषेक भैया देशमुख यांच्या हस्ते सॅनिटायझर व मास्क देण्यात आले. यावेळी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हरबळे, अधिपरिचारिका विमल केदार, विजय निकाळजे, मुक्ताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास वैरागर, पास्टर खनपटे, विनोद वैरागर, सुनील बोरगे, रोमी वडागळे इत्यादी उपस्थित होते. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्री लेव्हल 1 प्रशिक्षक परीक्षेत औरंगाबादचे वाहेद शेख हे उत्तीर्ण झाले आहेत. ॲथलेटिक्सचे राज्यस्तरीय खेळाडू राहिलेले वाहेद शेख हे औरंगाबादमधील पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेत क्रीडा शिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या ABC ॲथलेटिक्स अकॅडमीतून अनेक खेळाडू राज्यस्तरीय व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. देशभरात ऑनलाईन, लेखी आणि प्रात्यक्षिक पद्धतीने घेण्यात आलेल्या या प्री लेव्हल 1 प्रशिक्षक परीक्षेत औरंगाबादमधून एकमेव वाहेद शेख उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, सहसचिव पंकज भारसाखरे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉक्टर फुलचंद सलामपुरे, कार्याध्यक्ष डॉक्टर रंजन बडवणे, उपाध्यक्ष शशिकला निळवंत, कोषाध्यक्ष मोहन मिसाळ यांनी वाहेद शेख यांचे अभिनंदन केले आहे. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणात 5 लाखाचा टप्पा पार केला असून एकूण 5,12,611 जणांचे कोविड लसीकरण पूर्ण झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारपर्यंत एकूण 5,12,611 नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेऊन कोविड लसीकरण झाले आहे. आतापर्यंत एकूण 9,928 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 4,352 जणांनी तर शहरात 5,576 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. ग्रामीण मध्ये 1,97,340 जणांनी पहिला डोस घेतला तर 39,380 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीण मध्ये एकूण 2,36,720 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 2,05,188 जणांनी पहिला डोस घेतला तर 70,703 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
शहरात एकूण 2,75,891 जणांचे लसीकरण झाले आहे। सध्या लस उपलब्ध नसल्याने कोविडचे लसीकरण मोहीम बारगळली आहे। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। मैं भी रोजे रखूंगा रखूंगा रखूंगा, या अल्लाह तौफीक दे तौफीक दे तौफीक दे। मैं भी रोजे रखूंगा, या अल्लाह तौफीक दे। नमाज़ें पढ़ने जाऊंगा, या अल्लाह तौफीक दे। मैं भी तो मुसलमान हूँ, छोटा सा हूँ लेकिन हुक्म तेरा या रब मेरे लिए भी है, मेरे लिए भी है। मैं भी रोजे रखूंगा, या अल्लाह तौफीक दे। नमाज़ें पढ़ने जाऊंगा, या अल्लाह तौफीक दे। मैं भी तो मुसलमान। आज हमारे मुस्लिम भाई बहन ईद मना रहे हैं। मैं आज ईद होने की वजह से सब मुस्लिम समाज के भाई बहनों को ईद मुबारक करना चाहता हूं और मैं उनसे रिक्वेस्ट करता हूं, ईद तो इम्पोर्टेंट है लेकिन उसके साथ कोरोना का संसर्ग नहीं होना, इसलिए जो शासन ने जो कुछ नियम दिए हैं उसका पालन करते हुए आप ईद साजरी करो, ईद मनाओ। और मैं मेरे तरफ से एक मेंबर ऑफ पार्लियामेंट होने की वजह से सब मुस्लिम समाज के भाई बहन बुजुर्गों को मेरे तरफ से ईद मुबारक देना चाहता हूँ। धन्यवाद। बरादरान इस्लाम को, औरंगाबाद शहरियान को मैं रमज़ान ईद की पुरखुलूस मुबारकबाद देता हूँ। अल्लाह ताला इस रमज़ान की बरकत से जो कोरोना की महामारी आई हुई है वो जड़ से पूरे हिंदुस्तान से, पूरी दुनिया से ख़त्म हो जाए, ऐसी हम दुआ इस रमज़ान की ईद के टाइम पर, पूरे रमज़ान महीने में ईद के दिन जो ईद की नमाज के बाद खुसूसी दुआ होने वाली है, उस दुआ में हम ये बात अल्लाह ताला से इस बात के लिए हम दुआ करने वाले हैं। और तीसरी जो महामारी आने वाली है, तीसरी जो कोरोना की लाट आने वाली है, उस लाट के अंदर बच्चों को इफ़ेक्ट होने वाला है, ऐसा हमारे वैज्ञानिक साइंसदादे बता रहे हैं। इसलिए ये चीज़ हमने तो बर्दाश्त की है, लेकिन हमारे मासूम बच्चों के ऊपर ये चीज़, ये आफत नहीं आना, इसलिए हम ख़ास तौर पे अल्लाह ताला से ईद के दिन इस बात की हम गिड़गिड़ा के दुआ करने वाले हैं। अस्सलाम वालेकुम नाजरीन, मैं मसरत यूनुस पटेल, एक्स कॉर्पोरेटर और चेयरमैन। आज के इस पुरमसरत मौके पर मैं अपनी तरफ से और हमारी पूरी पटेल फैमिली की तरफ से आपको और आपकी फैमिली को ईद उल फित्र की पुरखुलूस मुबारकबाद पेश करती हूँ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त से दुआ करती हूँ कि वो हमारे नेक आमाल और इबादत को कबूल फरमाए और हमसे राज़ी हो जाए और इस कोरोना वबा से हमारी हिफाजत फरमाए। इस मौके पर आपसे एक अपील करना चाहूँगी कि ज़िंदगी और मौत देना ये तो अल्लाह ताला की तरफ की बात है, लेकिन एहतियात लाजमी है। इलाज से बेहतर एहतियात है। इसीलिए आप सोशल डिस्टेंस मेंटेन करें, यानी समाजी दूरी बनाए रखें, मास्क और सैनिटाइज़र का इस्तेमाल करें, अपनी फैमिली को सेफ़ रखें, खुद सेफ़ रहें और जितना ज़्यादा हो सके भीड़ भाड़ वाले इलाक़ों पर जाने से परहेज़ करें। एक बार फिर आपको ईद की पुरखुलूस मुबारकबाद पेश करती हूँ। अल्लाह हाफिज़।
अब मसनूई तरीके से कारपेट के जरिए पकाए गए आम खाने की जरूरत नहीं। कुदरती तरीके से तैयार शीरीं और जायकेदार आमों का मजा लीजिए। आइए हिमायत बाग। इमरती, सफेद मालूदा, शीरी, लंगड़ा, केसरी, हापूस, राजापुरन और तमाम अक़साम के आम दस्तयाब हैं। रब्त कायम कीजिए। मोबाइल नंबर 9923323460। गैस एजेंसी की जानिब से सभी गैस सारिफिन के लिए खुशखबरी, इंतहाई सस्ते दामों में लीजिए नया गैस कनेक्शन। दूसरा खाली सिलेंडर सिर्फ 1450 रुपये में। जल्दी कीजिए, आज ही बुकिंग कराइए। ब्रेक द चैन की पाबंदियों में सारिफिन को गैस के लिए अब परेशान होने की जरूरत नहीं। हम पहुंचाएंगे गैस सिलेंडर आपके घर तक। कीजिए सिर्फ एक कॉल। ऑनलाइन पेमेंट की भी सहूलत। घर में रहिए, बिला जरूरत बाहर ना निकलें। मास्क और सोशल डिस्टेंस की एहतियात करें। कोरोना से अपनी हिफाजत करें। सारिफिन से गुजारिश है कि घर पर सिलेंडर लेते वक्त सील की जांच कर लें और रसीद जरूर हासिल करें। शफी खान, डिस्ट्रीब्यूटर, अंबर गैस एजेंसी, जूना बाजार, औरंगाबाद। मोबाइल नंबर 7774883366। फ़ोन नंबर 0240232344 2335127127। रोजेदारों के लिए शहर के मारूफ अनवर खान के बॉम्बे बांद्रा फेमस फालूदा की खुसूसी पेशकश, रमज़ान स्पेशल फालूदा। इसके अलावा रेगुलर फालूदा, काजू स्पेशल फालूदा, बादाम स्पेशल फालूदा, बटर स्कॉच फालूदा, केसर फालूदा, शाही ड्राई फ्रूट फालूदा के लिए अब घर से बाहर निकलने की ज़रूरत नहीं। होम डिलीवरी की सहूलत। सिर्फ एक फ़ोन कीजिए। मोबाइल नंबर 9960770246। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। हिमायत बागेतील व्यापाऱ्याला धारदार तलवारीने धमकावणाऱ्या गुन्हेगाराला
गुन्हे शाखेने अटक करून त्याच्या ताब्यातून एक धारदार तलवार पोलिसांनी जप्त केली आहे। विनोद ज्योतिष कुंधारे वय 32 राहणार डिंबरगल्ली बेगमपुरा या व्यापाऱ्याची हिमायतबाग परिसरात आंब्याची दुकाने आहेत। 10 मे रोजी संध्याकाळी 6च्या सुमारास आरोपी प्रवीण मधुकर सोळस वय 27 राहणार भीमराजनगर हिमायतबाग तेथे आला व त्याने विनोदला आंब्यासाठी तलवारीचा धाक दाखवत ती तलवार दुकानातील साहित्यावर चालवली। त्यानंतर त्याने परिसरातील काही लोकांशीही हुज्जत घालीत दहशत निर्माण केली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना आरोपी हिमायतबाग परिसरात आल्याची माहिती मिळाली। धोंडे यांनी हवालदार सय्यद मुजीब, गजानन मांटे, मिलिंद भांडारे आदींसह परिसरात सापळा रचून आरोपी प्रवीणला अटक करीत त्याजवळील 30 इंच लांबीची धारदार तलवार जप्त केली। त्याला अटक करून बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास बेगमपुरा पोलीस करीत आहेत। गुरुवारी पाचोड येथे ग्रामीण रुग्णालय कोरोना सेंटर येथे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी स्थानिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळेस कोरोना विषयक विविध बाबींचा आढावा त्यांनी घेतला। उपलब्ध साधन सामग्री, उपलब्ध औषधी यांचे नियोजन, ऑक्सिजन बेडचे नियोजन यावर चर्चा करण्यात आली। उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना स्वप्नील मोरे यांनी या कालावधीत सतर्क राहण्याबाबत व रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही याबाबत विविध सूचना दिल्या। त्यानंतर थेरगाव, केकत, जळगाव येथे भेट देण्यात आली। यावेळी सरपंच, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, स्थानिक सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवावे, कोणालाही विनाकारण बाहेर फिरू देऊ नका, तपासणी करण्याचा वेग वाढवा इत्यादी सूचना करण्यात आल्या। कोरोना संसर्ग नियम न पाळणाऱ्या या भाजप शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चिकलठाणा येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले होते। हा प्लांट का सुरू केला नाही म्हणून प्रशासनाच्या विरुद्ध जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर गर्दी जमून भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर, बापू घडामोडे, राजू शिंदे, शेख हाफिज, वर्षा सोळुंके यांनी आंदोलन केले होते। राज्यात संचारबंदी असताना अशा प्रकारे नियम झुगारून आंदोलन करून कोरोना संसर्गाचा धोका वाढवल्या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये MIDC सिडको पोलीस ठाण्याचे जमादार अशोक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासकीय रुग्णालयाला मिळालेले व्हेंटिलेटर सुरू असून त्यासाठी तंत्रज्ञ दाखल झाले आहे अशी सारवासारव डॉक्टर भागवत कराड यांनी केली आहे। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत व्हेंटिलेटरचा मुद्दा उपस्थित केला होता। केंद्र सरकारकडून आलेल्या व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते। यावर सदर व्हेंटिलेटर तांत्रिक कर्मचारी दुरुस्त करीत असल्याचे सांगत भाजपचे डॉक्टर भागवत कराड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे। PM केयर फंड से मेडिकल कॉलेज हॉस्पिटल यानी घाटी में कुछ वेंटिलेटर आए थे। आने 12 अप्रैल को वेंटिलेटर आ गए और जब से वो अभी तक चल रहे नहीं है ऐसा बोल के वो वेंटिलेटर बाजू रखे थे। मैं खुद जाके वेंटिलेटर देखा। मेरे साथ हमारे MLA अतुल जी सावे साहब थे, वहाँ के डीन डॉक्टर येड़कर मैडम और एक्सपर्ट डॉक्टरों की मीटिंग ली और वेंटिलेटर में जो कुछ स्पेयर पार्ट रहो या कुछ सेंसिटाइजर रहो जो कमी थी उस कंपनी मालिक से बात करके उनके इंजीनियर को यहाँ बुलाया है और जो कमी है वो देख रहे। कल 8 वेंटिलेटर चालू हो गए ऐसा उनका मुझे फ़ोन आया था और घाटी में के सब वेंटिलेटर एक 2-4 दिन में चालू हो जाएंगे ऐसी मेरी कोशिश है। सर ऐसा वेंटिलेटर अभी जो नए आए हुए और बंद हुए, नवे वेंटिलेटर है लेकिन वो बंद है क्योंकि उनका टेक्निक है। ये मेक इन इंडिया वेंटिलेटर है, उसकी टेक्निक अलग है, उसका सेटिंग अलग है और ये सेटिंग या टेक्निक इन लोगों को जो इंजीनियर यहाँ के हैं घाटे में उनको ये मालूम नहीं था। वो दोनों को इकट्ठा करके उनको समझा दिया और वो सेटिंग करके वो वेंटिलेटर चालू हो रहे हैं। सर वेंटिलेटर की वजह से कई लोगों की जाने जा रही है पर यहाँ होने के बावजूद नहीं लगा रहे, तो इसका जिम्मेदार प्रशासन है या नहीं? आपका क्या है? कैसा है, भारत को स्वतंत्र होके 70 साल हो गए, अभी तक ये देश में वेंटिलेटर नहीं बनते थे।
मोदी साहब आने के बाद उन्होंने मेक इन इंडिया ऐसा स्पेशल कंसेशन देके कुछ नव युवकों को, कुछ इंजीनियर को बना के रखे, और ये वेंटिलेटर्स मेक इन इंडिया के हैं, पूरा पार्ट इंडिया का है। इसलिए नई कंपनी, नया मशीन, नया वेंटिलेटर, इसलिए थोड़ा मैन्युफैक्चरिंग में कुछ प्रॉब्लम होंगे। मैं तो इंजीनियर नहीं हूँ, लेकिन वो सॉल्व करने के लिए उनके कंपनी के लोग, उनकी टीम यहाँ आके बैठी है और कुछ ही दिन में वो चालू हो जाएगा। कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस विभागाच्या वतीने विविध ठिकाणी पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली। सध्या वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा पर्व सुरू आहे, या पार्श्वभूमीवर कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून आधीपासून पोलीस यंत्रणा सतर्क आहे। गुरुवारी सायंकाळी शहर पोलीस दलाच्या वतीने शहरात पथसंचलन करण्यात आले। या पथसंचलनास सिडको परिसरात आझाद चौकातून सुरुवात करण्यात आली। हे पथसंचलन विविध भागातून मार्गक्रमण करून सिटी चौक येथे विसर्जित करण्यात आले। या पथसंचलनामध्ये पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। आतापर्यंत जे झालं ते झालं, आता काय होऊ शकतं हे फार महत्त्वाचं आहे। तर आता होऊ शकतं मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे। न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारणे, अहवाल स्वीकारल्यानंतर कॅबिनेटची बैठक बोलवणे आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करून टाकणे। समावेश झाल्यानंतर 2005चा नचिपनचा अहवाल आहे, नचिपन समितीचा, ज्या समितीवर सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते, त्यांना ते सर्व माहीत आहे। ओबीसीत एकदा समावेश झाल्यानंतर ज्या पद्धतीनं निकालामध्ये काही गोष्टी तरतूद केलेली आहे किंवा सांगितलेल्या आहेत की केंद्र सरकारकडून, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडून, राष्ट्रपतीकडून आयडेंटिफाय करून घ्यावं लागेल, परंतु अगोदर राज्य सरकारला ओबीसीत समावेश करावा लागेल, आहे त्या लिस्टमध्ये, आहे त्या एक्झिस्टिंग कोट्यामध्ये घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग आयडेंटिफायसाठी पाठवावं लागेल, अशी प्रोसिजर आहे। भारतीय संविधानाला जे मान्य आहे, भारतीय घटनेनुसार जे होऊ शकतं ते आरक्षण म्हणजे मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करणे। हेच आरक्षण फक्त टिकू शकतं, हेच आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं आणि ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे। सध्या राष्ट्रपतीला पत्र लिहिणं, राज्यपालाला पत्र लिहिणं किंवा प्रधानमंत्र्याला पत्र लिहिणं, राज्यपालाची भेट घेणं किंवा पुनर्याचिकासाठी सांगणं ही सरळ सरळ दिशाभूल आहे, ही सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक आहे। त्यामुळे हे फक्त डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे की सध्या फक्त समाज शांत राहावा एवढाच प्रयत्न चाललेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं कुठल्याही नेत्याला, मराठा नेत्याला वाटत नाही, सरकारला वाटत नाही, विरोधी पक्षाला वाटत नाही। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांकडून उपचारासाठी मनमानी शुल्क आकारणी, शासनाने लक्ष देण्याची मागणी। आंब्याच्या व्यापाराला धमकावणारा तलवारबाज अटकेत, गुन्हे शाखेची कारवाई। जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यावरच आरक्षण मिळणार, संभाजी ब्रिगेडचा दावा। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा ADN।